लोक मालकाशी भांडतात, पगार मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शक्ली लढवतात। मात्र वसईतील एका कंपनीत काम करणाऱ्या 3 तरुणींनी एक अजब शक्कल लढवली होती। या तरुणीने आपल्या पाण्याच्या बाटलीत मालकाने लघुशंका भरून दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली। सुरुवातीला पोलीस देखील या अजब आरोपाने चक्रावले होते, मात्र पोलीस तपासात हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले। वसई पूर्वेच्या नवघर येथे इमिटेशन ज्वेलरी बनवण्याचा एक छोटासा कारखाना आहे। या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या 3 तरुणींनी माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये एक अजब तक्रार दाखल केली। आमच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कंपनी मालकाने लघुशंका केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी या तक्रारीत केला होता। या विचित्र आरोपाने पोलीस देखील चक्रावले। पोलिसांनी लगेच कंपनीमध्ये चौकशी सुरू केली। रात्री पाळीत काम करणाऱ्या सर्व कामगारांना आणले, त्यांची कसून चौकशी सुरू केली। त्यांना पोलीस भाषेत प्रसादही दिला, मात्र कुणीच कबुली देईना। कंपनीत सीसीटीव्ही कॅमेरे देखील नव्हते, त्यामुळे नेमकं काय घडलं हे कळायला मार्ग नव्हता। त्यानंतर इमिटेशन सगळा किळसवाणा प्रकार रात्री झोपायला आलेल्या कामगारांनीच केल्याचा आरोप। तर इमिटेशन कंपनीमध्ये सगळा किळसवाणा प्रकार रात्री झोपायला आलेल्या कामगारांनीच केल्याचा आरोप या मुलींनी केला होता। याची तक्रार कंपनीच्या मालकाकडे केली असता त्या मालकाने उलट त्या मुलींवरच संशय घेतला होता। त्यानंतर संतापलेल्या त्या मुलींनी थेट वसई माणिकपूर पोलीस ठाणे गाठलं आणि आपली लेखी तक्रार पोलिसांना दिली। मात्र पोलिसांनी जेव्हा या मुलींची उलट तपासणी केली तेव्हा घडलेला प्रकार समोर आला। काहीही समोर येत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता। अखेर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी या 3 तरुणींची उलट चौकशी केली। तेव्हा त्यांनी हा बनाव रचल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर हे प्रकरण स्पष्ट झाले। कंपनी मालकाने त्यांना पगार दिला नव्हता। हा रखडलेला पगार मिळावा आणि कंपनी मालकाला धडा शिकवावा यासाठी त्यांनी हा बनाव रचल्याचे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले।